आपल्यासोबत सुधीर दत्तात्रय सूर्यवंशी आहेत, निलंगा पी आय आहेत. आणि एकूणच आज दिवसभरामध्ये निलंग्यामध्ये बऱ्याच बायका आपल्याला इथं एस डी एम ऑफिसच्या तिथं आपल्याला पाहायला मिळाल्या. सर, निलंग्यामध्ये अशी काय घटना घडली होती आणि आज आपण ते उपोषणासाठी 7वा दिवस होता. 6 डिसेंबर 2025 रोजी जगदीश लोभे यांची आणि तात्या मिस्त्री यांची भांडण झाले होते. त्याच्या अनुषंगाने जगदीश लोभेंना हडगा नाका येथे मारहाण झाली होती. ते आजही रुबी हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये आहेत. त्याच वेळेस तात्या मिस्त्रींना पण हाताला जखम झाली होती. तर तात्या मिस्त्रींचा गुन्हा दाखल करावा या उद्देशाने आमचे मित्र प्रदीप हे उपोषणाला बसले होते. तर त्यांचे जे काही जमिनीचा वाद होता, ज्या अनुषंगाने त्यांचे भांडणं झाले होते, ते कागदपत्र आम्हाला एका आठवड्याभरात ते सादर करणार आहेत. त्याची चौकशी माननीय DYSP साहेब करणार आहेत आणि त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करून घेत आहोत असा शब्द दिला आहे आणि ते उपोषण आज सुटलेलं आहे. पण ते तात्या मिस्त्री तुमच्याकडे ती घटना घडल्यानंतर म्हणजे फिर्याद देण्यासाठी आले होते, तुम्ही नाही जखम होते आणि पुढचा माणूस खूप सिरियस होता आणि त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवलं होतं आम्ही. त्यानंतर त्यांचा एक मुलगा आम्ही अटक केला, दुसरा फरार होता. तो आणण्यामध्ये वगैरे आमचा वेळ गेला होता आणि यांचे जे जमिनीचे वाद होते त्याच्या संदर्भात कोर्ट किंवा माननीय डेप्युटी कलेक्टर साहेब या ठिकाणी काही कागदपत्र असतील तर त्या आठवड्याभरात आम्हाला सादर करतो असं त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे. तर आठवड्याभरात त्या कागद घेऊन आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटना घडल्याच्या अनुषंगाने ते आम्ही शोध घेऊन ह्यांचे काही संपर्कात असतील तर त्यांचे घेऊन त्यानुसार चौकशी करून DYSP साहेब पुढील कारवाई करणार आहे.